नमस्कार मित्रांनो. 2025 हे संपूर्ण वर्ष थोडंसं खास आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच याचा थोडाफार अनुभव तुम्ही घेतलेला असेल. कारण मंगळ जो ग्रह आहे, हा मंगळ ग्रह स्वतःच्या नीच राशीमध्ये किंवा शत्रू राशीमध्ये वक्री मार्गी होत आहे. त्याचा प्रभाव परिणाम तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये आणि आर्थिक संदर्भात सुद्धा जाणवला असेल. याचप्रमाणे या संपूर्ण वर्षामध्ये मोठे जे ग्रह आहेत, जसे की शनी, गुरु, राहू, केतू हे सुद्धा राशी परिवर्तन करत आहेत. साधारणतः आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू की शनीचे जे राशी परिवर्तन दिनांक 29 मार्चला होणार आहे, त्याचा प्रभाव परिणाम वृषभ राशीवर कशा प्रकारे होणार आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्ष करायला हव्यात, सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला शनी जो ग्रह आहे, हा शनिग्रह वृषभ राशीचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा ग्रह आहे. त्याला एका भाषेमध्ये राजयोगकारक ग्रह सुद्धा म्हणतात, कारण तो तुमचा भाग्येश आणि कर्मेश आहे. अतिशय महत्त्व आहे, लक्षात घ्या. शनिग्रहाला शनिग्रह जो आहे, हा वृषभ राशीचा अतिशय महत्त्वपूर्ण असा शुभ फलदायी ग्रह आहे, जो की दिनांक 29 मार्च 2025 नंतर तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करणार आहे. अर्थातच हा शुभ की अशुभ या संदर्भातली सुद्धा चर्चा करू. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु जो तुमच्या राशी भ्रमण करतो आहे, तो जवळजवळ 14 मे नंतर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि राहू जो की तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करतो, केतू जो पंचमात भ्रमण करतो आहे, हा साधारणतः 18 मे नंतर तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला शनीच्या माध्यमातून, तर शनीचं जे राशी परिवर्तन तुमच्या लाभ स्थानात होणार आहे, हे तुमच्यासाठी अतिशय शुभ फलदायी असं असणार आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. गेल्या साधारण 2-2.5 वर्षामध्ये जो शनी तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करत होता, त्या संदर्भात तुम्ही काही अनुभव घेतलेले असतीलच. म्हणजे जे काही कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात तुम्हाला बऱ्याच प्रमाणात जास्त कष्ट करावे लागले असेल. अर्थात तुमची जी रास आहे ही कष्टाला मागे फिरणारी नाही आहे. तुमच्या राशीमध्ये कष्ट करण्याची तयारी, चिकाटी, जिद्द हा जो भाग आहे, हा भाग अतिशय महत्त्वपूर्ण राहील किंवा त्याचा तुम्ही अनुभव घेतलेलाच असेल. तर तुम्ही बऱ्याच प्रमाणात मेहनत घेतली होती, पण त्याचे जे आउटपुट ज्याला आपण म्हणतो, ज्याचे जे रिझल्ट्स आहेत, हे तुमच्या अपेक्षेप्रमाणे काही मिळालेले नव्हते. आता मात्र चित्र नक्कीच पालटे. जो शनी तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे, तो तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे ज्या गोष्टी आहेत त्याचे लाभ आहेत ते तुम्हाला निश्चित मिळतील. त्यामुळे तशी काय काळजी करू नका. लाभस्थानात होणारं जे शनीचं भ्रमण आहे वृषभ राशीकरता, ते शुभफलदायी असंच असणार आहे. हा जो शनी आहे, हा शनी तृतीय दृष्टीने तुमच्याच राशीला बघेल, पंचम दृष्टीने सप्तम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला बघेल आणि दशम दृष्टीने तो तुमच्या अष्टम स्थानाला पाहणार आहे. तर इथे 2-3 गोष्टी तिथे लक्षात घेणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये हा जो तृतीय दृष्टीने तुमच्याच राशीला जो शनी बघणार आहे, त्यामुळे कूल अँड कलेक्ट हा जो तुमचा मूळचा स्वभाव आहे, त्याच्यामुळे आणखीन थोडीशी वाढ होणार आहे. एखाद्या गोष्टीवरती तुम्ही नीट विचारपूर्वक डिसिजन घेणार आहात. तुमच्यामध्ये कष्ट करण्याची वृत्ती, पेशन्स म्हणजे वाढ बघण्याची जी तयारी आहे, ही जास्त प्रमाणात वाढणार आहे. एकंदरीत तुम्हाला तुमच्यामध्ये मॅच्युरिटी आल्याचा अनुभव तुम्हाला निश्चित दिसून येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी रास आहे, ही कधी कधी थोडीशी लॅविश लाईफस्टाईलकडे अट्रॅक्शन थोडंसं जास्त असतं, पैसे थोडेसे जास्त खर्च होतात. परंतु जो शनी आहे, शनी हा तसं करायला लावणार नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. एकंदरीत तुमची बचत सुद्धा होऊ शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वृषभ राशीच्या आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. खास करून जवळजवळ एप्रिल किंवा जवळजवळ मे जून पर्यंतचा कालावधी आहे, त्यामध्ये थोडीशी काळजी घ्या. कारण जवळजवळ मार्च एप्रिल किंवा एप्रिल मेचा जवळजवळ 18 तारखेपर्यंतचा कालावधी, म्हणजे 1.5 महिन्याचा धरून चला की या 1.5 महिन्यामध्ये थोडंसं तुम्हाला लक्षात घ्या. कारण शनी आणि राहू दोन्ही जे ग्रह आहेत ते तुमच्या लाभ स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. सप्तम दृष्टीने पंचम स्थानाला बघणार आहे, इथे लक्ष द्या. याचप्रमाणे वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांनी सुद्धा रिलेशनशिपच्या संदर्भात थोड्याशा गोष्टी वेगळ्या प्रकारे घडू शकतील किंवा संदेहजनक वातावरण तयार होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे आरोग्याच्या संदर्भात खास करून ज्या व्यक्ती वृषभ राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आधीपासूनच आहेत, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र अष्टम स्थानावरती पाहणारा जो शनी आहे, हा शनी तुम्हाला अनपेक्षित काही लाभ मिळू देऊ शकेल. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर लॉंग टर्ममध्ये जर का तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, तर त्याचे रिटर्न्स तुम्हाला या दरम्यान अतिशय चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. त्यामुळे एकंदरीतच जे शनीचं भ्रमण आहे हे तुम्हाला लाभदायी असणार आहे. त्या आणखीन एक ग्रह थोडासा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे गुरु. गुरु जो ग्रह हा गेल्या साधारण 8 महिन्यांपासून तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. आता हा जो गुरु आहे, हा 14 मे नंतर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे.
द्वितीयचं जे गुरुचं भ्रमण आहे हे अतिशय शुभफलदायी समजलं जातं, खास करून आर्थिक संदर्भात. म्हणजेच तुम्हाला इथे चांगले आर्थिक लाभ मिळतील, महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट येतील. याचप्रमाणे आर्थिक येण्याचे जे संदर्भ आहेत किंवा तुम्हाला त्या संदर्भामध्ये इन्कमचे जे सोर्सेस आहेत हे जास्त वाढतील. आणि तुमची जी रास आहे ही थोडीशी प्रॅक्टिकल आहे, व्यवहारी आहे. पैसे जवळ आले किंवा पैसे आले तर तुम्हाला थोडंसं बरं वाटतं, मूड सुद्धा खूप चांगला राहतो. अशाच प्रकारचा अनुभव येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहे. म्हणजे शनीचं भ्रमण आणि गुरुचं भ्रमण या दोघांचंही भ्रमण तुमच्यासाठी अतिशय चांगलं असणार आहे. आर्थिक संदर्भात त्याचे चांगले तुम्हाला अनुभव निश्चित मिळणार आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. इथे जे राहूचं भ्रमण तुमच्या दशमस्थानात होणार आहे जवळजवळ 18 मे नंतर, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काही चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तर एकंदरीत सांगायचं झालं तर हा संपूर्ण येणारा जो कालावधी आहे शनीच्या भ्रमणाचा हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. 2-3 गोष्टी आहेत तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून ज्यांचा जन्म जवळजवळ 15 मार्च ते 15 एप्रिल यांच्या दरम्यान झालेला आहे त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमच्या अंदाज चुकू शकतील या संपूर्ण 2-2.5 वर्षामध्ये. कुठल्याही प्रकारचे निर्णय घेताना काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे खास करून ज्यांचा जन्म जवळजवळ 15 मार्च ते जवळजवळ 20 मार्च या दरम्यान झालेला, म्हणजे या 6 दिवसात ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी खास करून येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये काळजी घ्या. तुमचे अंदाज चुकू शकतील. आर्थिक संदर्भात मोठे व्यवहार करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. ज्या व्यक्ती ऑलरेडी कुठल्या आजारपणामधून चाललेल्या आहेत त्यांच्या आजारपणाच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या जास्त कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील. याचप्रमाणे तुमचे भावंड जे आहेत, म्हणजे भावंडांबद्दल मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा, आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास निर्माण होऊ शकला. अर्थात या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी 2-2.5 महिन्यापर्यंत सीमित आहेत आणि त्यामध्ये सुद्धा ज्यांचा जन्म साधारण 15 मार्च ते 20 मार्च आहे यांना अशा प्रकारचे अनुभव येऊ शकतील. परंतु मोठ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये जर का विचार करायचा झाला तर शनीचे जे भ्रमण तुमच्या लाभस्थानात होणार आहे ते तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असंच असणार आहे. या संदर्भातले आपले विचार काय आहेत, आपले अनुभव काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.